म्हटलं भाऊ शिटूचं झालं का? पूजा करायला येते का शिटू? हो हो काय काय सांगा मी आवाज देत सुनबाई. बाई, हे सरिता काकू आली बाई, जात ना तू पूजा राहिले. बाई, ती बाई आले. हो ना चाललीस ना. म्हटलं बाबा बाबा आता पूजा करून ये लोक आम्हाला पहा. हो हो, आमचं काही नाश्ता पाणी नाही झाला. काहीच नाही झालं बाबा, मी तिकडून येतो पूजा करून आणि डायरेक्ट स्वयंपाकच करतो, काही नाश्ता गिस्ता नाही करत. बरं बा, था म्हणा ना, जा ये पूजा करून. चाललं झालं नाही का? का हो? साडी राहिली वाटते बदलायची. बदल, त्या आरतीचं ताट मी पकडतो, जाई साडी बदलून. नाही काही साडी बिडी नाही बदलत मी, हेच बरी आहे. पटकन पूजा करून येऊन जाऊ तिकडे. काय साडी खा बसा आणि ते काढा आणि कुठं एवढा वेळ नाहीये माझ्याजवळ. अगो माय कुशी व सौभाग्यवतीचा सण आहे, वट पूजा करायला चालली एवढी हाय ना तुले. सो घालतो आलं साजरी काठापत्राची साडी घाल, थांबतो ना मी. काका तर ती काका मुहूर्त आहे काय, मुहूर्तावर जायला लागते. जाय कर तयारी, आजच तयारी करत असतात साजरी. हाय नशिबानं मा पोरानं दिलं ना सगळं. घाल मग जाय. काय दिलं तुमच्या पोरानं? साडी बिडी नाही घेतली मला, काहीच नाही दिलं. बांगड्या तर नाहीत आणल्या. अहो माय आज नसती आणल्या, पण आज लोक घेतलं नाही काय? तो जो काय साडीच नाही काय? जाय घाल ना, इतक्या तसं आहेत का हो? शांताबाई आल्या नाहीत. नाही मला वाटलं काय माहित वट पौर्णिमेला येतील दशामधलं सण आले आता. गोष्टच नका काढू तुम्ही शांताबाईची आता. शांताबाई तर काय तिकडे माहेरातच घर बांधतात का काय सांग. घरी याचं नावच नाही. हाय का काही सासूले काळजी काकू? हा सांगा बरं, काही काळजी आहे का मा सासूले? हा की सणाचे दिवस आले, घरी हे काय करत असेल, पोरं लहान, हे कसं आवरत असेल एवढं मोठं घर, घरातले काम करावं का लेकराला सांभाळावं का काय करावं सांगा बरं. नाही सासूले शोभून राहिला एवढ्या दिवस जात असते का कोणी? जाऊ द्या चला. तुम्ही म्हणसाल मग की सासूच्या घरानेच करते, मी काही घराने बिराने नाही करत बरं, पण सांगून राहिले तुम्हाला. चला जाऊन येऊ, पूजा करून ये बाई. माया तितकं जीवार आलं ना खरंच. तो आता मला अर्धा घंटा जाते त्याच्यात. आता माय बाई अर्धा घंटा जाते हे का? कलेक्टरच्या मीटिंगला चालली का कुठे? कमाल माय. चाल माय बाई, मला काय माहिती तयार आहो. घालत तर नको घालू साडी. बाबा श्यामाला पाहिजे आता, मी पटकन येतो पूजा करून आणि मग स्वयंपाक करतो. हो जाय जाय, तू शांततेने ये, मी पाहतो त्याला झोका देतो आणि उठला तर मी वागवतो त्याला. तू निसंतानेनं पूजा कर चांगली शांततेनं. काही स्वयंपाक पाण्याची घाई नाही. काय काय आपल्या घरी का पाहुणे आले काय? होते आरामशीर. जाय आरामशीर जाजो, पायजो राती पाणी आलंय पाय घसरतात. नाही जातो बाबा मी बरोबर. बाबा ते मागचं उघडच आहे पाहिजे. हो मी पाहतो बा, जाय तू जाय. आई हे गहू कायले काढले बाई? वटीले वटी भरायला लागे ती. हा बाय त्या आंब्याले दोरे बांध, हा अन लागे 5 आंबे तोले आणि 5 माले काढतो मग मी. आधी हे गहू संग वटी भरायले 2 लागेन, एक आंबा शेवटी भरत असतात. हो 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 आई, माझं लक्षच नव्हतं. बरं तू जाय साजरी ते साडी घाल, हा आणि लागे ते सोनं घाल, तयारी कर साजरी. जाय मी करतो इकडचं. आरतीचं ताट काढते ना मी. नाही मी काढतो, तू जाय मस्त तयारी कर. समजा गावातल्या बाया असतात वडाची पूजा करायला, कोणी पाहिजे चांगली तयारी कर मस्त. हो आई तुम्ही पण घाला ना साडी. मला काय राहिला आता, तू कर. ते मला हार बी घाल जो, हा तो मला हार घाल, तो आलं बी सोनं घाल. समज पाया पायात तुले नाही समजत. आता मला काय कोण पाहिजे मला? तुलेच पाहतात आता. मी म्हणते धमक्याची सून आहे. जाय मस्त तयारी कर, इकडचं नको टेन्शन घेऊ. करतो मी आरती काढतो आणि स्वयंपाकातली पाहतो, तू फक्त तयारी कर जाय चांगली. हो बाई ते गुलाबी रंगाची नाही मस्त भरजरीची साडी आहे अशी, त्या कंबरचा पट्टा गिट्टा आहे लावल तर मागच्या ते आहे ना, तसं लावते सगळं. ते सगळं चांगली तयारी कर. बरं आई करते ना. काय कुठं चालू आहे फॅशन शो? सासूबाई म्हणतात तयारी करा, कुठे चालल्या? पूजा करायला, वटसावित्री आहे ना मग त्या करायला चालली ना. तुम्हाला तर काही माहीतच नसते. आई झालं ना माझं, तुमचं झालं नाही का? झालं ना. बापारे, फोटोच काढा लागतात. मग काढायला फोटो? हो बाई. आव मंजू हे घातली का? बाई मंजू ते राव मी फोनात आता पिंकीनं पाठवलं ते व्हॉट्सअपवर. ते पिवळ्या रंगाची घालू म्हणतात तो साडी. आई आता घातली नाही, छान तयारी केली बघा. तुम्हीच तर म्हणा हे घाल. हा बा कंबरपट्टा पण लावला. अव नाही ही साजरी दिसून राहिली, म्हटलं होतं तुला हे घाल. पण अव हे बाय आता पिंकीनं पाठवलं फोनावर की पिवळ्या रंगाची घाल म्हणून साडी. हाय ना तुझ्या जवळ पिवळ्या रंगाची घाल ना मग.
शुभ आहे म्हणतात ना. पिवळा रंग, हिरवा रंग. हा, पिवळ्याची तर आहे तुझ्याजवळ. घाल ना मग, काय वय उशीर लागते हो बाई. ही चांगली दिसून येली, पण आता तो रंग शुभ आहे म्हणतात ना. घाल, चांगलं राहते. आई त्या फोनावरच ऐकत बसतं का तू? सकाळपासून ते 2 घंटे झाले तयारी करून राहिली. तू खरं आहे रे तू. तुला काय समजते बाई मंजू. घालते ते. जाय बाई, घाल बाई, जाय बरं. बाई, तो लंबा हार नाही घातला. लंबा हार घाल. अरे तो का पोळ्याचा बैल आहे का? त्याला सजवणच आहे. मुखर आहे रे तू. आणि जाय, तू कपडे बदल. साधा पिवळा रंगाचा असेल तुले ड्रेस तर घालतोय. जोड्यानं पूजा करा म्हणे पिंकीन सांगितलं. जाय, नाही तरी घरीच तास. कायचं काय नको सांगू. माणसं काय जातात वड पूजा करेले. ते तुम्हा बायालेच लखला जा बसा द्या वडाले बांधत. कुमार, हे पोरगं तर बाई ऐकतच नाही. ना अपरा बाबू, हे बाय मी काय म्हणतो. घ्या घ्या तेली घ्या आई सोबत. हो आई, शुभ असते. जोड्यानं पूजा केली की 7 जन्म जोडा अखंड राहते. हो ना, त्याला काय ऐ पोरा, चल घाल कपडे, चांगलं राहते ना. अरे तो आल्यासाठी आहे नाही सगळं. हा, बायको कोणासाठी करते? हा, तो उदंड आयुष्यासाठी असते. चल, मस्त फोटो काढा ना. तसं तर बोल, फोटो काढायचा शोक आहे. मी इला आवडतो ज्योतीले. ती असते सगळं फोटो काढते. ते मला एक तर काढता येणार नाही. आई कायचं काय नको हसतीन त्या वहिनी मले. कोणी हसत नाही. अहो चला चला, तुम्ही पण चला माझ्यासोबत. म्हणजे मीच खाऊ का तुमच्यासाठी वडाची पूजा? तुम्ही पण करा माझ्यासाठी वडाची पूजा. का तुम्हाला वाटत नाही का मीच तुमची 7 जन्म बायको असावं म्हणून? आई येईली घ्या, मी पटकन साडी बदलून येतो. स्वीटू, होऊ दे नाही या बायाची, मग करू आपण. नाही ना बाई काकू, बायाचं लय लांबन चालते. मी भरकन पूजा करतून जातो. माझं सगळं कामर आहे. श्यामा आहे घरी. शांताबाई नाही तर काही सुचून नाही आलं का हो स्वीटू? माझी साडी गिडी साजरी घालणार होती व. एवढ्या तर भरजरीच्या साड्या आहेत तुले. कुठं घालू, कुठं टाइम आहे काकू? येत गुंडाळलं कसं तरी झालं. दिवसभर काम काम काम. श्याम अजिबात सुचू देत नाही. आमच्या आईला मस्त काय एन्जॉय चालू आहे. अजिबात घरी या नाव नाही. म्हटलं तर वड सावित्री आहे, वडाची पूजा कराल तर घरी या. तो आमच्याही म्हणतात मामाच्या गावातही वड आहेत बाई, मी तर करतो पूजा. सांगा मग काय बोलता? शांताबाई रमल्या माहेरी. आई कुठे धुवा नैवेद्य? मी चाललो ना. थांब रे किसने, हातातच ठेव. का खाली ठेव. मी 2-2 ताटं कसे घेऊ आता? आरतीचं ताट, नैवेद्याचं ताट. थांब थोड्या वेळ. कुठे चालला असा? बापरे, नैवेद्य आणला का काकू तुम्ही करून? मग काय तर त्याने आणला का? माय बाई शांताबाई तर वर्षी पूर्णाचा नैवेद्य असते. तुला काम नाही काय? नैवेद्य केला नाही का तुझ्या? स्वयंपाक झाला नाही का तुला? स्वयंपाक माझं तर अजून कशातच काही नाही. पूर्णाचा कुकरही नाही लागला माझा. हो, आमच्याही आणत असतात. माझं लक्षही होतं आणि नव्हतंही. झालंच नाही. स्वयंपाक करून तर मला संध्याकाळी जायला लागलं असतं पूजा करायला. म्हटलं एकदाची पूजा करून टाकते आणि जाय तिकडे. आता घरी गेल्यावर पाहते. करीन तर करीन बाई पुरण, नाही चिरागिरास भाजील. होत नाही बाई एकटीच्यानं. एक तर लेकरू सुचू देत नाही. घरातले कामं करावं काय करावं का ते पुरण करत बसा. आता ताई आल्या होत्या तर केलं होतं पुरण. आमच्या बालीतही आल्या अधिक महिन्यात तर तेव्हा पुरण केलं होतं. आता नाही करत पुरण, जाऊ द्या. का आता कशी समजून राहिलं सीताबाई? नाही तर बापा शिटूचा मेकअप पण तिचा ताल ना पावल्या जाय. सावित्री असो का कोणताही सण असो, मेकअप मध्येच असे फुल. आता तर साडी नाही घाल झाली. पूर्णाचा स्वयंपाक काय रोजचा स्वयंपाक केला तरी उपकार त्या माणसाची. नाही करत ना हो, काहीच नाही करत. निरा लय झाली आहे ना, लय झांबली आहे. शांताबाई पुढचा धंदा करेन म्हणून इले काय पोलो पोलो आई करून मेकअप करून हिडा. आता पाय आरतीचं ताट घेऊन आली, नैवेद्य तेही नाही आणला. इलेच लेकरू आहे का? आपले लेकरं वागवायला लोकच होते का निरा? का बाया लावल्या होत्या रोजानं आपले लेकरं वागवायले? आता तुझ्या घरी तो बुडी लेकरं वागवीत नावाले होती फक्त सासू सांगेली. काय कामाची? खायच्या कामात फक्त. काही वागवलं का तो लेकरू तर सासून? मला राहिलं का काही? हे स्वतः झांबली. बरोबर आहे. जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते माय. शांताबाईनं पहिलेले डोक्षार घेतलं ना बसली. काकू तुम्ही थांबा, शांततेनं पूजा करू. हा मी जाते. मी पटकन पूजा करते. माझ्या घरी खूप कामं राहिले.
अहो थांब ना माय बाई, आता सोबत आलं सोबतच जाऊ ना. एकटी पूजा करून जातं का आता? या बायाचा गोडका झाला. मग पाय बाई, तू कर नाही तर याच बाई भरवटी अन जाय. मग आता आमची पूजा राहिली, आता वडाची पूजा शांततेनं का बाई शिटू. घरचे काम काय चालूच राहतात. जाऊ दे, तुझ्या घरचे माणसे समजदार आहेत ना. झालाय उशीर पाशीर सकाळले तर काय एवढा काही हे नाही. समजून घेत शांताराम भाऊ. हा शांताराम भाऊ काय धाकाय का तुले? आणि दिनू तर गेला ना ड्युटीवर. घरी असलाय तरी दिनूचा कोणता धाक आहे? मग पोराचा धाक नाही का शिटू? हाय कसा धाक काही? काकू धाक नाही. तुमचं पोरग वरूनच दिसते तसं. लय गरीब, काही गरीब गिरीब नाही. लय गोगल गायन पाय आहेत. किती मला त्रास देतात. आई नाही येत ना, तू थोडीशी मदत करत नाही कामात. असं नाही की बा आई नाही आहे, ही एकटी काय काय करेल तर थोडंफार मदत तर सोडा. मी म्हटलं काल ना पाऊस आला की नाही, तर मी म्हटलं दारातले कपडे अहो पाऊस आहे पटकन काढून आणा. तू माझ्यावर एवढे ओरडले म्हणत तू काय करून राहिली? त्याने काढून आण ना. मी का कपडे काढून आणू का आता? असं म्हटलं मला. मायशी तू वडाची पूजा करा आली मा पुरा काऊन घराने करतो. चल पूजा करून घे. गिफ्ट दिलं नाही वाटते दिनू नाही या वट सात्रीले काही. शांताबाई नाही तर काही साडी गिडीची नाही का तुले? हा आमच्या आईने म्हटलंय नाही तर मला मागच्या वर्षी छान साडी घेतली होती वटपौर्णिमेसाठी. या वर्षी तर काहीच नाही. आईनंच म्हटलंय नाही साडी घे. आणि तुमच्या पोराले काही एवढी डोकस नाही काही की बाबा साडी आणाव का बांगड्या आणाव का गजरा आणाव, काहीच नाही. गजरा आणायला केसच कुठे आहे माहिती? हिप्पी करून राहते माहिती. काळ्या केसाचे लाल केस करून ठेवून हिप्पी गजरा कुठे लावते काय सांगा? अरे बाबा हे तुम्ही घ्या बरं येतात. तुम्ही काही गप्पा गोष्टी होत नाही. वडाची पूजा राहिल्या आल्या का गोष्टी करायला आल्या होती तर मी जाऊ. मारी इकडे लेकरं चालले खेळायला. आई पकडू हे वाद्याचं ताट न ते ठेवून देतो. घे रे वड देवा खाऊन घे. कसं आहे? ओय किसने थांब ना. काय बाई हे पोरग. काकू चला बरं पूजा करून टाकू बाई, माझे खूप काम आले. चल बाई सरिता, हिचे काम राहिले ना आपल्या का नौकर ठेवल्यात कामाले. चला शांताबाई नाहीत म्हणून काम आठवून राहिले, नाही तर संध्याकाळ बसलीच ती शिटू होती. माय बाई वा जोडा आले का वडाची पूजा करेले. कुमार येऊ फेरे घालते की काय वडे? पाय तुले म्हणू की नाही बाय येतात. मंजू तू आईचं ऐकत नको जाजू. आई साऱ्या गावात मला हसा करे. असा कसला म्हणजे? मला तो 7 जन्म पाहिजे. मी तुम्हाला 7 जन्म पाहिजे नाही का? अरे यार काही असते का असं? वडाले फेऱ्या मारल्या साध्य जोडीला भेटते. काही लावत राहत मंजू. असं म्हणायचं नाही. मग असते कसं? मी हे कोणासाठी करून राहिले? तुमच्यासाठी. मग तुम्ही माझ्यासाठी नाही करू शकत काय? तुम्ही ते ठामपणे सगळ्यांना सांगायला पाहिजे. हो मला मंजूच पाहिजे. 7 काय 27 जन्म. अरे पण मला तर विचारा मला पाहिजे की नाही तर. काय म्हटलं? चल मार बाबा फेऱ्या ते गावात बाय याच्या पहिले चल. साऱ्या गावात पोस्टर लागते. कुमारनं मारल्या बायकोसाठी वडाला फेऱ्या. बाई सांग बाई. मी फोटो काढू दे. कुमार फोटो काढू द्या बरं. तुमच्या भावाला दाखवतो ना. तुमच्या भावानं तर आश्यात कुईमासाठी देवाच्या पुढे हात नाही जोडले. काहीच नशील म्हणलं की हेच बायको पाहिजे म्हणून. सांग बाई किती साज माय बाई. मग शुभ राहते. आपले माणसं ऐकत नाहीत. त्या पिंकीने पाठवला व्हिडिओ. म्हणे आई दोघे पूजा करावं म्हणे सोबत वडाची. चांगलं राहते म्हणे. मापोर गाय पाहिव दिसूनच राहिलं बायकोचं किती ऐकते तर. बायकोसाठी वडाले पूजा घालणारा एकच दिसला बाई हा. आज लोक बाया मारत नाही वडाले फे. जन्मोन जन्मी हाच नवरा भेटाव म्हणून. आता तर बाई माणसंही मारतात. असं काय करावं बाई. अव कविते बरोबर आहे ना. याच जन्मात भेटली. मी तर म्हणू कुमारले भेटते का नाही जाते तसाच मुंज्या. भेटली ना माई एवढी बायको साजरी. बरोबर आहे त्याच. फेऱ्या मारणार नाही तर वडाले. सुधारला माय बाई. अव नाही व
ते साडी फुगली ते घाई घाई घातली तिनं ते साडी म्हणून फुगली. महागाची हाय ते साडी. मासुनीची एक साडी महागाची हाय म्हणलं. नाण्यानं पाकशी नटेलाय माई सून. तुम्ही काहीच नाही घातलं व घाल लागत होतं काही नाही सीन सांगायला लागत होत्या. आता काही घातलं नाही बाई. आता घरी जाणं धंदा करणं पूजापाती करणं नाही नसते तो हरी. तुम्ही घातलं माय बाई लय साजऱ्या दिसून राहिल्या. माय बाई सुनेच्या अंगावर समजा सोनं हाय का नकली हाय व. आजकाल बाई नकलीच घालतात. माय बाई अस्सल सोनं हाय. नकली गिकली सुन नाही घालत. नकली गिकली सोनं आहे मग सोनाला जोड नेऊन चेक करून आण. प्युअर सोनं आहे. माहीत नाही घालत नकली गिकली. आमच्या घरी आवडतच नाही. बस मीच तर नाही घालत नकली तर माई सून काय घालणार आहे. मासुनीच्या अंगावरचं सोनं नकली नाही म्हटलं असली आहे असली. तरी अर्धच घातलं तिनं अर्ध घातलं नाही. अजून तर लय हाय घरी किलोभर. मंजू चाल पट मार फेऱ्या, नाही तर 2-4 किलो सोनं आपल्या घरी जमा होईल आणि पोलिसाची धाड होईल आपल्या घरी. चल. याच्यासाठी आईनं मला सकाळपासून काहीच काम करू दिलं. फक्त बाई तयारी कर बाई सगळं सोनं घाल बाया पाहतात. आता जाऊ दे ना. त्याच्यासाठी एवढा सकाळपासून अट्टहास केला. तुम्हाला आता बाय पाहून राहिला तर पाहू द्या ना. चला काय मागून राहिले वळाला. वडालेच माहित आहे आता मी काय मागून राहिलो ते. चल किती फेऱ्या मारा लागतात. सबन रीलचं बंडल गुतवता वाटते तुम्ही वळाले. आंबे घरी नेले तर 2-3 दिवस रस आहे आपला. तुम्ही तर लयच नेता त्याला. आंब्याची नवय एक माले बाया वटा भरतात त्याच्या. चला काय करावं या माणसाचं. वडाची पूजा कायले आले का ते आंबे मोजायला आले.